कदम आपल्या सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आत्मनिर्भर महिलांचा प्रवास या मुलाखतीच्या दरम्यान आज आपण भेट घेणार आहोत लक्ष्मीताई यांची। लक्ष्मीताई ह्या घरातून पोळ्या तसेच विविध प्रकारची कामं करतात। तर महिलांना एक स्फूर्ती देण्यासाठी आत्मनिर्भर महिला काय असते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती स्वतः उभी राहू शकते हे त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत। त्यांचा प्रवास, त्या काय करतात। तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला ताई, की काय म्हणजे कसं तुम्हाला कशी कल्पना सुचली हे की घरातून काहीतरी केलं पाहिजे। माझं नाव लक्ष्मी विजय नगरे, मी दत्तवाडी हनुमान नगर मध्ये राहते। आमच्या घरी नाही का म्हणजे भरपूर लोक वगैरे असतात आणि त्यातून मग मला बाहेर जाण्यासाठी टाइम नसायचा। मग घरातून काय करायचं असं सुचल्यानंतर मग मी घरातून पोळ्या भाकरी बनवून बाहेर देण्याचं ठरवलं। काम करते आणि तेव्हापासून मग मी घर बसल्या घरातूनच सगळी कामं करायला शिकले। प्रेस करणं, कपडे पिकोफॉल करणं, म्हणजे तुम्ही एका बरोबरीला भरपूर काम। तुम्हाला कधी वाटलं नाही का म्हणजे ह्या ज्या पोळ्या करता तुम्ही घरातून करता छोट्या प्रमाणात की मोठ्या प्रमाणात करावं, हॉटेलला द्याव्या? आजकाल भरपूर महिला देतात हॉटेलला आणि चांगल्या प्रकारे कमवतात। तुम्हाला कधी वाटलं नाही तसं? कारण का तर मी घरातून देते ना, त्यातूनच म्हणजे व्यवस्थित होतं। त्यामुळे वाटलं नाही की हॉटेल पर्यंत जावं द्यावं। घरीच बसून करावे आणि अजून कोण बायका असतील त्यांना सांगावं की तुम्ही पण द्या तिथं, असं हे वाटलं। पण मला वाटलं तरी जेमतेम दिवसभरात तुम्ही किती पोळ्या बनवता आणि देता? 150-200 तुम्ही देता। आणि रेट पण म्हणजे तुमचा रेट पण खूप कमी आहे। मला बऱ्यापैकी म्हणजे आता मला ज्या ओळखतात आणि तुम्हाला ज्या ओळखतात त्यांनी सांगितलं तर कमी रेट मध्ये तुम्हाला परवडतं। मला कमी रेट मध्ये परवडतं आणि व्यवस्थित होतं पूर्ण। त्याचबरोबरीला तुम्ही लॉन्ड्रीचं पण काम करता? लॉन्ड्रीचं पण करते, पिकोफॉल पण करता। आणि अजून म्हणजे तुम्हाला काय आवड आहे, अजून काय करायला आवडतं? जे नवनवीन येतं ना ते करावं आणि दुसऱ्यांना पण सांगावं की ते मी ऐकलं की तुम्ही 2 व्हीलर पण चालवायला शिकले आणि आता 4 व्हीलर पण शिकले। दोन्ही तुम्हाला येतं म्हणजे तुम्हाला आवडतं 4 व्हीलर चालवायला? आवडेल त्यात माझ्या घरच्या मिस्टरांचा पाठिंबा आहे सगळ्या बाबतीत का? मुलं पण तुम्हाला मदत करतात मुलं। आणि आता पुढे जाऊन आणखी मुलगा माझा नाही का तिकडं नारायणपेठ मध्ये ते केकचा बॉल ते पण ओपन करणार आहे। त्यात पण म्हणजे मुलांना पण तुमच्या ह्या फूड ह्याच्यामध्ये आवड आहे। मुलांचं काय शिक्षण झालेलं आहे तुमच्या? ग्रॅज्युएशन तिघांचं पण कम्प्लीट। ह्या ज्या पोळ्या करता तुम्ही तर जेमतेम किती खर्च होतो दिवसाला? 200 वगैरे पोळ्या करायचं म्हणलं तर 501 रुपये होतो। आणि किती वेळ लागतो बनवायला? समजा 200 पोळ्याची ऑर्डर आली तर 2 तास एवढ्या भरभर करता तुम्ही पोळ्या करताना मी तुम्हाला नाही 3 तव्यावर शिकत। हो का? बरं म्हणजे तुम्हाला हे काम आवडतं? 5 मिनिटात 15 पोळ्या होतात। हो का? तुम्ही बाकी महिलांना काय सांगाल ज्या घरातून ज्यांना काहीतरी करायची आहे सुरुवात, तर मग काय करू शकतात त्या ह्या पोळ्याचा व्यवसाय जर करायचा असेल त्यांना? पोळ्या देऊ शकतात किंवा कधी भाजी पोळी, कोणाला काय गरज असते त्या ठिकाणी ते करू शकतात। बऱ्यापैकी महिलांकडे कसं असतं सगळ्या सुविधा असतात पण त्यांना करण्यासाठी मोटिवेशन नसतं। तर मग तुमचं काय मत आहे की त्यांनी कसं केलं पाहिजे, हे सुरुवात करणं काय महत्वाचं? म्हणजे थोडे दिवस म्हणजे बघितली पाहिजे की कुणाला कशाची गरज आहे काय आहे ती, त्या ह्याच्याने आपली सुरुवात केली पाहिजे। म्हणजे घरातूनही काही करू शकता तुम्ही। लॉन्ड्री करता, टेलरिंगचं जे असतं हाताने करायचं ते करता, त्याबरोबरीला पोळ्या पण करता। म्हणजे जागा छोटी असून काही नाही, करणं महत्वाचं असतं। तर ताईंकडनं आपल्याला नक्कीच हे समजलेलं आहे की जागेचं महत्व नसतं किंवा किती तुम्ही काम करताय, तुमच्याकडं किती साधनं आहेत ह्याचं काही महत्व नसतं। तुम्हाला जर आवड असेल, तुमच्याकडं करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काही करू शकता। तर ताईंचा प्रवास आम्हाला आजचा खूप छान वाटला। छोटासा पण त्या घरातून बऱ्यापैकी भरपूर कामं करतात। तुम्हाला ही पोळ्या ताईंकडून हव्या असतील, त्या दत्तवाडी या एरियामध्ये राहतात। कमी रेट मध्ये पोळ्या तसेच भाकरी बनवून देतात।
त्याचबरोबरीला लॉन्ड्री तुम्हाला त्यांच्याकडे करायची असेल तर तरी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर खाली देते. पोळ्या त्या खूप रिझनेबल रेटमध्ये आणि खूप छान पोळ्या बनवून देतात. तर नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचा व्यवसाय वाढवायला त्यांना मदत करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महिला तुमच्या ज्या घरात बसून काही करत असतील तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचू, जेणेकरून त्या अजून आत्मनिर्भर होतील. धन्यवाद.